नव्हते नव्हते. पण मी 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 ज्यावेळेला होतो त्यावेळेला पवारसाहेब आले होते अशी माझी माहिती आहे. आपण त्याला विचारून घ्या. ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत त्या शिवसेनेत आहेत. होय आहेत, होते का? मी आता नावं घेणार नाही कोणाची. पण तुमच्या वक्तव्यात मी नावं घेणार नाही कोणाची. आता होते माझ्यासोबत. त्यांचं एक असं मत होतं की आनंद दिघेंच्या वेळी जसा भावनिक उद्रेक झाला तशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर होऊ नये यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसाचा कालावधी घेण्यात आला. कुठल्याही मोठ्या नेत्याचं अशा प्रकारे निधन झाल्यानंतर जनतेला शांत करण्यासाठी आणि एक व्यवस्था करण्यासाठीच्या हा कालावधी असतो. हे 2 दिवस कालावधी घेतला आहे त्यांनी कबूल केले का? तुम्ही जे म्हणताय 2 दिवस कालावधी आम्ही घेतला हे त्यांनी कबूल केले का? चांगलं असेल, ठीक आहे. मग प्रेससमोर मला का घालवली? तुम्ही का गेलात नाही? लोकांसमोर जनतेसमोर मला का डिक्लेअर करायला लावलं? तुम्ही का गेलात नाही? मग मुलगा म्हणून याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? मग डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जर तुम्ही कबूल केला असाल तर ठीक आहे, म्हणजे मी बोलवते खोटं नाही, पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करायला लावली तर उद्धवजी अडचण देतील. त्यांना नाही म्हणावं फक्त, नाही म्हणावं फक्त. मग हे चेले चपटे भुंकतायत ना, त्यांनी तोंड पण बंद होऊन जातील. ते मला करायला लावू नका, नाही तर मातोश्री समोर बसून उपोषणाला खोटं बोललात तर. आणि सगळी चौकशी करायला लावीन मी, सगळी चौकशी, त्या पुढची पण. मी आज बोलत नाही, पुढची पण चौकशी करायला लावीन, या सांगतोय उद्धव ठाकरेंना. तुम्ही 8 दिवस मातोश्रीवर ठाम होतात, त्यानंतर तुमचा निर्णय काय घेतला? तुम्ही निर्णय काय घेतला होता मातोश्रीवर? नाही, मी सांगतो ना, साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना अँब्युलन्स मधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता. तो मी बदलला आणि बाळा नांदगाव दोघांनी बदलला. नाही म्हणून सांगितलं, असं होणार नाही. आमचा एक शाखा पण गेला तर आम्ही त्याला ट्रकमधून टेम्पोतून घेऊन जातो. बाळासाहेबांना गपचिप का अँब्युलन्स मधून न्यायचा आम्ही? मी तो निर्णय बदलला. मी नाही म्हटलं ऐकणार कोणाचं, मी निर्णय बदललाय तो. विचारा त्यावेळेला पत्रकार होते, त्याला विचारून घ्या, सांगतील तुम्हाला. नाही, आधी 2 वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या वरती डॉक्टरांचे उपचार चालू आहेत असं सांगा. तशा पद्धतीने मी संध्याकाळपासून 2दा स्टेटमेंट दिली. आणि नंतर 8 वाजता तर आज ठाकूर नाही आहेत, खासदार ठाकूर आज नाहीत आमच्याकडे, ते माझ्यासोबत होते त्यावेळेला. ते मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी, नेमकं टाईम मिळालं तर माहिती नाही, की साहेब गेले म्हणून आता तुम्ही सांगा लोकांसमोर जाऊन. गेलो. अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली, त्या ह्याच्यावरनं मीच घेतली त्यावेळेला. आणि म्हणून हे वास्तव आहे. मी कधीही कोणी का खोटं बोलेन? मी माझं काय स्वार्थ त्यामध्ये? पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससमोर जात नाहीत, तर स्वतःच्या बापासाठी काय केलं, बापाच्या बाबतीत काय केलं हे पण महाराष्ट्राला कळू देत ना, समजू देत ना. उगागोने काल निघून गेलं माझ्या तोंडातून, ते निघून गेलं काल. हे वास्तव आहे. मग हे सांगा ना तुम्ही लोकांना. होय, हे सांगा. दिवाळी होती, लोकांचे कंदील विसा कामा नयेत, लोकांची दिवाळी चांगली व्हायला पाहिजे म्हणून मी 2 दिवस ठेवली. सांगावं त्यांनी, मला काय म्हणणं नाही, माझं काय म्हणणं नाही. हे जे आज तुम्ही सांगताय तेच उद्धवजींनी एकदा सांगावं महाराष्ट्र जनतेला येऊन. तेच तर माझं म्हणणं आहे ना, की लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही 2 दिवस काढले हे त्यांनी सांगावं. आणि मग हाताचे ठसे कशासाठी घेतले ते पण सांगावं, त्यांनी. सगळ्या गोष्टी लोकांसमोर यायला पाहिजेत ना. हा, धन्यवाद. संजय राऊत असं म्हणतात की तुम्ही आता संजय गावच्या वतीने मी कधी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. संजय गावत बोलतात ते फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. मी त्यांच्या वतीत कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोण भास्कर जाधव बिधव हो, त्याला मी आणला पक्षामध्ये, त्यांना पक्षामध्ये. यांची कुवत नाही, ऐपत काय, यांची अवकात काय? हे भुंकणारे कुत्रे आहे, त्याला विचारतो कोण? त्याला विचारा, तुला शिवसेनेमध्ये आणला कुठे पक्षामध्ये? त्याला पहिली तिकीट बाळासाहेबांना सांगून कोणी द्यायला लावली? त्याला विचारा भास्करला द्या. आणि हा भास्कर बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार गेला, शरद पवारांकडनं आता पुन्हा उद्धव ठाकरेकडे आता आलाय. हा ज्येष्ठावर नाही का? हा तर गद्दाराचा बाप आहे. हे काम माझ्यावरती बोलणार हो? यांची अवकात काय? हे गद्दार काय माझ्यावरती बोलू शकतात? धन्यवाद. जय हिंद.
जय महाराष्ट्र. शेवटचा प्रश्न की या संदर्भात बाळासाहेबांचं विल कुणी तयार केलं त्या संदर्भात अनेक प्रश्न असतात त्यावेळेस अनेक गोष्टी आहेत. मी येणार त्यानंतर मी बोलणार आहे त्याच्यावर. कुणी म्हणजे ते मी बोलणार आज नाही बोलणार त्यावर. मी आज बोलणार नाही. तो विषय मोठा आहे. आज बोलणार नाही. योग्य वेळेला मी बोलेन. तुमचे पारंपरिक शत्रू मी योग्य वेळेला बोलेन. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी बनवलं, कसं बनवलं, काय बनवलं, कुठे आलं, कुणी सही केली याच्यावरती मी बोलणार आहे. पण आज नाही बोलणार. आज नाही बोलणार. मी बोलणार आहे याच्यावरती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.